हॅलो, गुड मॉर्निंग मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? तर चला रविवारची सुरुवात. आज रविवार आहे. संडे म्हणजे काय आपल्याला निवांत दिवस नसतो. रविवार म्हणजे आमच्या घरात निवांतपणा, समाधानाचा दिवस, सकाळची सुरुवात आणि बरीच अशी साफसफाई, त्यानंतर घरातली छोटी मोठी कामं, बाकीचं नॉनव्हेज. रविवार म्हणलं की नॉनव्हेज तर आलं. तर सगळ्यात पहिला मी आज पूजा करून घेतली. त्यानंतर मस्त असा चहा केला, कारण चहा केल्याशिवाय आणि पिल्याशिवाय तर काय आपलं चालत नाही. आणि त्यानंतर लागली नॉनव्हेजच्या तयारीला, कारण घरी सगळे असले की नाश्ता वगैरे काही होत नाही. म्हणून आधी चहाच केला आणि नंतर डायरेक्ट जेवणालाच घातलं, कारण डबल डबल होतं. त्यामुळं घरी असले की कोणी असं डबल नाही हे करायला बघत. त्यामुळं आज तरी मी मटण करायला घेतलं. खूप दिवसातून मटण केले नाही, तर आमच्या घरी चिकनच असतं आणि तेच आमच्या घरी सगळ्यांना आवडतं. तर आज मटण केलं होतं, तर खूप छान झालं होतं. तर बघू शकता तुम्ही, मी उकळतं पाणी यात घातलेलं आहे. तर आता मी शिजायला लावलेलं आहे. आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर, मीठ वगैरे घालून, हिंग घातलेला आहे फोडणीला, कांदा वगैरे घालून मी हे शिजायला लावलेलं आहे. आणि त्यानंतर भात करायला घेतला. आणि चिकन नॉनव्हेज म्हटलं की घरात स्वच्छता तर काही राहत नाही. सगळं किचन वगैरे पूर्ण घाण होऊन जातं. ते साफ करण्यात आपल्याला सगळा दिवस जातो. त्यामुळं रविवार असा निवांत नसतोच म्हणाय गेलं तर, आणि ते सगळ्यांच्याच घरी असतं. तर हां, पोरं वगैरे घरी लहान असतातच घरी. त्यानंतर मी फोडणीची तयारी म्हणजे मसाल्याची तयारी करायला घेतली. कांदा, लसूण, आणि तीळ, खोबरं हे सगळं, टमॅटो वगैरे मी भाजून घेतलं, आलं वगैरे. तर मी जास्त काही भाजत नाही, थोडंसं तेलात परतवून घेते. आणि मी असं तरी मी मसाला भाजतच नाही, पण म्हणतात की भाजल्यानंतरसुद्धा खूप छान लागतो. तर मी हा पहिल्यांदाच ट्राय करत आहे. आणि बघू शकताय तुम्ही, तर मस्त अशी बारीक अशी ग्रेव्ही करून घेतलेली आहे. जास्त मोठं ठेवायचं नाही, नाहीतर ते नाही चांगलं लागत. त्यानंतर मटण मसाला, धना जिरा पावडर, मीठ आणि सुका आपला घरचा मसाला, ते सगळं टाकून घेतलं. 5 मिनटं तेल सुटेपर्यंत ठेवून घेतलं. बघा कसं मस्त असं तेल सुटलेलं आहे. आणि त्यामध्ये मस्त असं शिजलेलं मटण टाकलं. खूप छान सुगंध दरवळत होता घरात ह्या मटणाचा ना, काय सांगू तुम्हाला. त्यावर कोथिंबीर टाकली, बघू शकता तुम्ही. खूप छान झालेलं आहे. आणि मस्त सगळीजण आम्ही घरातली एकत्र बसून जेवलो. आणि त्यानंतरचा हे जो राडा होता ना, तर तो बघू शकता तुम्ही. हे असे किचनचे हाल होतात ज्या दिवशी आमच्या घरी नॉनव्हेज होतं त्या दिवशी. तर मला हे आवरण्यात कमीत कमी 2 तास लागले होते मंडळी. हा व्हिडिओ जरी 5 मिनटाचा असला, तर याच्या मागची मेहनत 2 तासाची होती. आणि ते तुम्हाला तर माहीतच असेल की की नॉनव्हेज ज्या दिवशी होतं त्या दिवशी घरी अशी भांडी तर काय बोलूच नका तुम्ही. भांड्याला तर काही सुट्टीच नसते. त्यानंतर मस्त असं गॅस वगैरे धुवून घेतला आणि तेलाच्या बाटल्यासुद्धा धुतल्या. मी आठवड्यातून एकदा तेलाच्या बाटल्या वगैरे मी धुतेच. आणि संध्याकाळी पाणी येणार म्हणून मस्त असे ड्रम वगैरे धुवून घेतले आणि त्यात पाणी ओतून घेतलं. आणि काही असा किचनमध्ये थोडासा बदल त्यातल्या त्यात, म्हणजे इकडच्या वस्तू तिकडं लावल्या, आणि त्यात जो आनंद असतो तो काही बायकांचा वेगळाच असतो. आणि त्यानंतर मी सगळं अशा वस्तू जिथल्या तिथं लावाय घेतल्या. रॅक वगैरे, हे रॅक तर मी ऑनलाईनच घेतलेलं आहे. जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर नक्की सांगा. खूप छान रॅक आहे. तुम्हाला याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईल. तर त्यानंतर मग बघू शकता, खूप छान असं सगळं लावून घेतलं. आणि मी ह्या तेलाच्या बाटल्या यामध्ये ठेवते, कारण ते तेलकट होतात. त्यामुळे मी त्याचं एक वेगळंच हे केलेलं आहे. आणि हा माझा चहाचा मसाला आहे. आणि हे सगळं म्हणजे कप वगैरे मी असे लावलेले आहेत. तर बघू शकता, खूप छान पद्धतीने मी हे सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि मला घर सजवायला, किचन वगैरे खूप आवडतं. स्वच्छता वगैरे तर मला खूप वेळ आहे स्वच्छतेचं.
तर बघा मस्त असं मी सगळं लावलं आहे. माझे तूप वगैरे खाली कट्टा तेलकट होते म्हणून मी यामध्ये ठेवते. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी असा थोडा वेळ असला ना की मग जे काही आपल्या वस्तू हाताखाली संपत आलेल्या आहेत त्या सगळ्या मी अशा मस्त भरून घेते. आणि असा माझा रविवारचा दिवस असतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ रोज पाहत जावा. खूप छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तर बघा मी बरण्यासुद्धा सगळ्या लावून घेतल्या आणि डाळी वगैरे सगळ्या संपल्या होत्या त्यासुद्धा मी मस्त अशा भरून घेतल्या. तर असा होता माझा आजचा दिवस. तर बघा क्लिनिंग केल्यानंतर जे समाधान असतं आपल्याला ते काही असं वेगळंच असतं. खूप छान असं क्लिनिंग झालं. आणि त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले आणि मग खोबरं भाजायचं होतं मला, पण ते काही भाजायचं झालं नाही. मग तेही भाजायचं होतं, मग तेही भाजून घेतलं. आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही किचनची क्लिनिंग कशी केलेली आहे मी. मगाशी कसं दिसत होतं आणि आत्ता किती छान दिसत आहे. आणि त्यानंतर किचन झालं. त्यानंतर बेडरूममध्ये गेले तर असा काही पसारा होता जो की मला अर्धा तास लागला हे आवरायला. त्यानंतर सगळं आवरलं, कपडे धुवायची काढली आणि माझी कपडे सगळी मी लावून घेतली आणि त्यानंतर मशीन लावली. तर बघू शकता तुम्ही असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, स्टे ट्यून.